सार्थ एकनाथी भागवत अध्याय 10 भाग 3 असा आहे की त्याने आत्ममुखाचा अनुभव येतो. त्या अनुभवाचे कसे आश्चर्य पहा की तो निरंतर नित्य नवाच वाटतो. आणखी असे पहा की त्या सुखानुभवाने सृष्टी उत्पन्न करण्यास साहाय्यभूत असणाऱ्या ज्या रजतमाच्या बीजाच्या कण्या शिल्लक राहिलेल्या असतात त्यांचीही राख रांगोळी होऊन जाते. तेव्हा गुणांना उत्पन्न करणारी माया ही त्या शुद्ध सत्वात लय पावते आणि ती सत्ववृत्ती एकटेपणाने अद्वैत रूपानेच शिल्लक राहते. तेव्हा ब्रह्माहमस्मी म्हणजे ब्रह्म ते मीच ही भावनाही हळूहळू क्षीण होऊ लागते आणि त्याच वेळी सोहम हंसाचीही बोळवण होते. त्यावेळी देहाचा देहपणाच नाहीसा होतो आणि जन्ममरणालाच मरण येते. विश्वाचे भान नाहीसे होते व जिकडे तिकडे घनानंद भरून राहतो. तेव्हा सारी सृष्टी सुखमयच होऊन जाते आणि सारी सृष्टीही आनंदमय होते. आत्मानंदाने मिठी घातल्यामुळे परमानंदच माजून राहतो. त्या सुखाची बरोबरी कधी कशानेच व्हावयाची नाही. वेदांनाही जेथे मौन पडते अशा तत्पदाला वृत्ती पोहोचते. पुढे द्वैत म्हणून उरतच नाही. त्यामुळे वृत्तीची वाढ खुंटते. ती सुख स्वरूपात बुडून गेल्यामुळे पुढे तिची वाढी मोडी राहत नाही. लाकडांवाचून अग्नी जसा आपल्या मूळच्या तेजात मिळून जातो त्याचप्रमाणे वृत्तीही अद्वैतपणाने सुख स्वरूपातच मिळून एकरूप होते. गंगा समुद्राला मिळाली म्हणजे समुद्रच होऊन राहते किंवा पाण्याची आणि मिठाची भेट झाली म्हणजे ते सारे पाणी स्वरूपच होते. एक दिवा दुसऱ्या दिव्यात मिळताच दोन्ही एकरूप होतात. त्याचप्रमाणे वृत्तीचा लय झाला म्हणजे निर्व्यंग अशा आत्मसुखाची प्राप्ती होते. तेव्हा आत्मा हा एक अद्वैत आहे हेही म्हणणे त्यावेळी शिल्लक राहत नाही. अर्थात आत्मा हा द्वैताहून भिन्न नित्य आणि सत्य स्वरूप असा आहे. तो ज्ञानस्वरूप स्वयंप्रकाश अविकारी अविनाशी अकर्ता अभोक्ता उदास आणि निर्विशेष असा निजात्मरूप आहे. त्याला देह नाही, त्याला कुल नाही, त्याला डोळे नाहीत, त्याला कान नाहीत, त्याला मन नाही. तो सर्व मंत्र व मंत्रार्थ स्वरूप आहे. तो अजन्मा आद्य अप्रमेय अतर्क अलक्ष अव्यय नामरूपाधिकांनी आकलन न होणारा भावशून्य असा आहे. जो भोग्य भोगता व भोगही नव्हे, जो कार्य करता व कर्मही नव्हे. करता आणि अकर्ता या गोष्टीत जेथे नाहीशा झाल्या तो अविनाशी अभंग शुद्ध बुद्ध असंग देहदयाचा स्पर्शसुद्धा त्याला नाही. आत्म्याशिवाय सारे अनित्य होय. हा पूर्वीचा निश्चय घट्ट झाला असता नित्य आणि अनित्य दोन्ही बुडून जाऊन अंतर्बाह्य आत्मस्वरूपच शिल्लक राहते. अजानपण सर्व नाहीसे झाले आणि जाणतेपणाची स्थितीही राहत नाही. गुणगुणी आणि गुणातीतपणा हेही खरोखर त्या अवस्थेत नाहीसे होते. उद्धवा, खरोखर परमात्मा तोच असा माझा सर्वतोपरी निश्चय आहे. उपनिषदार्थाने व्यक्त केलेला वा आत्मत्वाने प्रतिपादन केलेला तोच. अशा स्थितीला वृत्ती जाऊन पोहोचली की संसाराची निवृत्ती होते. वेदांताने व सिद्धांताने हाच शेवटचा निश्चय केलेला आहे. निजात्मरूपाची खरोखर प्राप्ती झाल्यानंतर कार्य कर्म कर्तव्य हे सारे निखालस खुंटून जाते. अद्वैत प्रतिपादक श्रुतिवाक्याच्या मननाने आणि गुरुकृपेच्या प्रकाशाने वृत्ती निजात्मपदाला पोचते. हे केवढे भाग्य पहा. बरे उद्धवा, मी देवकांना सुद्धा वंद्य आहे. त्या माझ्या ज्ञानाचा सारा ठेवा तुला मी परमकृपेने दिला आहे. उद्धवा, तुला खरोखर निवृत्ती प्राप्त व्हावी म्हणून तोच विषय तुला अनेक श्रुतींचे आधार घेऊन परमप्रीतीने सांगितला. आता देह आदी करून जे जे मिथ्या अत्यंत निंद तिरस्कार्य त्या ठिकाणी तू आपले चित्त शिवू देऊ नकोस. तू त्यापासून अलिप्त होतास्ता परमार्थी हो. हा तुला अलम्य लाभ प्राप्त झालेला आहे, पण त्याच्याविषयी तू झटून यत्न केला पाहिजेस. यात मतमतांतरे तुला छळावयास येतील त्याचाही विचार ऐक. अनेक प्रकारची फळांची इच्छा करून अनेक कर्म करणारे आणि त्यास अनुसरून सुखदुःख भोगणारे जीव अनंत आहेत.
ते असे म्हणतात की कोणी सारे जीव एकरूपच आहेत असे मानतात ते खरे नव्हे. कारण तसे असते तर एकाच्या सुखाने साऱ्यांनाच सुख झाले असते किंवा एकाच्या पापाने सारेच पातकी झाले असते. पण तसे काही सर्वांना घडत नाही. कर्मवाद्यांचे मत असे आहे की जीव नित्य आणि अनंत आहे, मुख्य ईश्वर म्हणून नाहीच. आपले कर्म हेच करते होय. मीपणाने मनात जी अहंभावना उत्पन्न होते ती प्रत्येक शरीरामध्ये भिन्न असते. म्हणून जीवही भिन्न भिन्न आहेत. कर्तेपण आणि भोगतेपण हे त्यांच्या स्वरूपाचे प्रमाण आहे. यावरचा विचार लक्ष देऊन ऐक. लोक, काळ, श्रुती आणि जीवित ही अनेक असल्यामुळे अनित्य होत, हेच माझे वेदांतिक मत आहे. उद्धवा, कर्मवाद्यांचे मत तुझे मन कदाचित खरे मानील, तर स्वार्थावर पाणी सोडून अंगावर मोठा अनर्थ येऊन गुदरेल. तो अनर्थ कोणता असे म्हणशील तर ऐक. कर्मवाद्यांचा हा भाव म्हणजे पूर्वपक्षच आहे. परमात्मा निर्विकार स्वरूप असून सर्व स्वरूप एक आहे हे त्यांना मान्य नाही. संन्यास हा शब्द ऐकताच ते मोठे पातक आहे असे ते म्हणतात. अशी मताभिमान्यांच्या मतांची बडबड चालू असते. त्याग किंवा संन्यास करणारा ते अनाधिकारी म्हणतात. ते कर्मालाच मुख्य समजतात आणि आपल्या मते वैराग्याची निंदा करतात. त्यांचे म्हणणे कर्म करावे आणि सुख भोगावे. ते कर्मचट सारे जे टाकून देतात त्या निष्कर्म्यांना सुख ते कशाचे. त्याग हा खऱ्या दुःखाचे मूळ आहे. वैराग्य हे मुळी घडतच नाही. याला ते 4 कारणे पुढे करतात. त्यांचेही स्वरूप मी सांगतो, लक्ष देऊन ऐक. ते म्हणतात की अनित्य म्हणजे अशाश्वत असे जर काही असते तर ते वैराग्य करता आले असते. पण येथे मुळी अनित्य असे काहीच नाही. तेव्हा वैराग्याचे सोडावयाचे ते काय. मीमांसकांचे असे मत आहे की वैराग्य हे 4 प्रकारांनी होते. ते 4 गोष्टी नित्य मानतात. नित्यत्वामुळे 4ही गोष्टी खऱ्या आहेत असा त्यांना आपल्या मताचा मोठा गर्व आहे. कर्मप्रकाशक वेद, तो वेद नित्य आणि अढळ आहे असे मानतात. जीव सारे नित्यच आहेत. तसेच भोग व कालही नित्यच असे त्यांचे म्हणणे. स्वर्गादी लोक हे भोग भोगण्याचे स्थान असलेले वेदाने स्वतःच सांगितलेले आहे. तेव्हा ते वेदवाक्य काही खोटे नव्हे. यावरून ही 4ही नित्य आहेत हे सिद्ध आहे. उद्धवा, पहा, ह्याप्रमाणे येथे अनित्य असे काहीच नाही. तेव्हा वैराग्याचे येथे काय काम. तात्पर्य, वैरागी लोक मिथ्या होत. अहो, भोगण्याच्या वस्तू जर नश्वर असत्या किंवा माईक असे जर काही असते तर वैराग्य संभवले असते. तसे तर येथे काहीच नाही. तसेच जीवाचे भोग्य पदार्थ म्हणजे गंध, पुष्प, स्त्री इत्यादी ही प्रवाहरूपाने नित्य आहेत असे आपल्या मतानुसार ते म्हणत असतात. आत्मा आहे आणि जग नाही असे तर कधीच घडणे नाही. कारण जळाशिवाय समुद्र म्हणून राहणे शक्य नाही. सृष्टी ही सारखी सुरूच असल्यामुळे ती ही नित्यच आहे. पिता पुत्राच्या रूपाने ती अखंड चालूच आहे. कर्मामुळेच ही सारी यात आहे. सृष्टी अनित्य आहे हे कधीच व्हावयाचे नाही. मग जे नित्यच आहे त्याला ईश्वर म्हणून एक कर्ता असणे शक्यच नाही. नित्याचा कर्ता कोणीच नाही, म्हणूनच येथे ईश्वर म्हणून कोणीच नाही. वेदांती लोक स्वरूपभूत आत्मा ज्ञानस्वरूप आहे असे म्हणतात. हेही येथे घडत नाही असे आपले मत हे प्रतिपादन करीत असतात. घटपट इत्यादी आकार पाहता असता ज्ञानाला त्रिक्षणावस्था क्षणभंगुरत्व असल्याचे दिसून येते. असे असता आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे हे म्हणताना त्यांना लाजही कशी वाटत नाही. मिळून काय की वेदांतामध्ये सुद्धा आत्मस्वरूपाचा ठाम असा निश्चय एकही नाही. मोक्ष म्हणून जो काय म्हणतात तोही मिथ्याच. इंद्रियजन्य सुखाशिवाय मोक्षसुख म्हणून निराळे आहे असे म्हणतात, तोही अविचारच. कारण इंद्रियांच्या द्वारे जीवांना प्रत्यक्ष सुख मिळत असून हे मूर्ख लोक ते मानत नाही. देहाशिवाय विदेहपणाने कोणी कधी सुख भोगते. अद्वैतवादी काहीतरी बडबड करतात ती मुळीच खरी नव्हे. जीवाला ज्याने सुखाची प्राप्ती व्हावयाची ती इंद्रियेच ते मिथ्या म्हणतात. डोळे फोडून डोळस व्हावे तशातील ही वेदांताची बडबड आहे. येथे मुळी ईश्वरच जर नाही तर तो फल देईल हे म्हणणे खोटे ठरेलच.
अद्वैतवादी हे महामूर्ख असतात. ते वैराग्याच्या निमित्ताने मूर्खांना खड्ड्यात घालतात. ज्याला गाव नाही, ठाव नाही आणि सत्ताही नाही, अशा खोट्याच ईश्वराची मनात कल्पना बाळगून कर्मफळाचा किंवा कर्माचा त्याग करवितात. नरदेहामध्ये ज्ञान उत्पन्न झाले आणि त्याने देहाचाच नाश करून टाकला. फळाने वृक्षाचे मूळच तोडून टाकलेले कोणी कोठे पाहिले आहे? ज्ञानाची परिपक्वता झाली म्हणजे सारा संसारच नाश पावतो असे म्हणतात. पण सृष्टी ही प्रवाहाच्या रूपाने नित्यच आहे. तेव्हा नित्याचा नाश तो कसा होतो? मनुष्याच्या हृदयातील ज्ञानाने जर संसाराचा नाश होत असेल तर काजवाच्या तेजानेही चंद्र, सूर्य आणि नवग्रह जळून जातील. तात्पर्य, निवृत्तीचा स्वीकार करावयास गेले तर केलेले कष्ट फुकट जातात. कारण इंद्रियांशिवाय जीवाला कधीच सुखप्राप्ती व्हावयाची नाही. म्हणून निवृत्ती म्हणजे व्यर्थ कष्ट मात्र आहेत. सर्वांना प्रवृत्ती हीच अत्यंत श्रेष्ठ आहे. सपाटून कर्मे करावी आणि त्याची उत्तमोत्तम फळे खुशाल भोगावीत. संसार हा केवळ माईक आहे असे म्हणतात ते शुद्ध मूर्ख होत. जीवाला संसारा वाचून दुसरे सुखच नाही. म्हणूनच देवही मनुष्य होण्याची इच्छा करतात आणि वेदांती मनुष्य देहाची निंदा करतात. तेव्हा त्यांची युक्ती कशी मान्य करावी? वेदाने अधिकार सांगितलेला आहे तो वेदच यांनी वेडा करून सोडला. तात्पर्य, यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल त्याचा सर्वस्वी नाश मात्र व्हावयाचा. वेदवचन म्हणतात ते सर्वोपरी प्रमाण असते. त्या वेदवचनालाच हे मिथ्या म्हणतात. तेव्हा हेच मोठे ज्ञाते झाले की नाही? मीमांसकांचे भाषण असे असते. ते नाना प्रकारच्या कोट्यांवर कोट्या लढवून आपले मत स्थापन करतात. पण उद्धवा, ते निखालस खोटे आहे. पूर्वमीमांसेवाद्यांचे शब्द पांडित्यच गृहीत धरून प्रपंचामध्ये असे अनर्थ आहेत ते दाखवीत. वैराग्याची सप्रमाण सिद्धता करीत आहे. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा बाबा ऐक, हा सारा मतवाद मिथ्या आहे. पण तो कळावा कसा हे म्हणशील तर मतांचा विचार करावा म्हणजे झाले. निवृत्ती हे निव्वळ कष्ट आहेत म्हणून प्रवृत्ती हीच अत्यंत श्रेष्ठ असे म्हणतात. परंतु प्रवृत्तीमध्येही अतिशय कष्ट असून मरणाचे अरिष्ट तर अनिवार्यच आहे. जन्म मुळास धरून काळ हा अखंड पाठीस लागलेला आहे. लव निमिष पळपळ धरून काळ हा वेळ साधित असतो. बरोबर असणाऱ्या चोरांची मैत्री त्याप्रमाणे काळाची पोसणूक आहे. वेळ झाली की जीव प्राण सारे लुटून घेतो. काही एक शिल्लक ठेवीत नाही. काळ हा बाजार म्हणत नाही किंवा नदीचा घाट म्हणत नाही. अवशी किंवा पहाटे याचा विचार मनात आणत नाही. देश किंवा परदेश म्हणत नाही. आपल्या प्रभावाने सर्वांना सरसकट स्वाहा करून सोडतो. प्रवृत्तीचे कष्ट काढता काढता एकदम मृत्यूचा असा तडका येऊन बसतो की हाय हाय नको तो प्रसंग. जीवामध्ये वासनेची हाव दांडगी असते. म्हणून गेलो मेलो धावा धावा या असे तो म्हणतो. पण मृत्यूच्या तडाख्याचे निवारण कोण करणार? त्यावेळी कोणताच उपाय चालत नाही. काळ नुसते मारूनच सोडत नाही तर आणखी नाना प्रकारच्या यातना भोगावयास लावतो आणि ज्यात अनिवार्य दुःखे असतात त्या गर्भवासात तो घालतो. मातेच्या उदाररूपी गृहेत मलमूत्राच्या कोथळीत खाली तोंड करून 9 महिनेपर्यंत जठराग्नी त्याला अगदी शिजवीत असतो. त्यावेळी चारही बाजूंनी मलमूत्राचा लेप लागलेला असतो. नाकातोंडात किडे शिरत असतात. याप्रमाणे गर्भावासातील अत्यंत कष्ट कोणापाशी सांगणार? नंतर गरोदर स्त्रीला डोहाळे लागतात. तेव्हा ती कडू आंबट खारट पदार्थ खाते. त्यावेळी गर्भाच्या अंगावर पुरती कातडीही नसल्यामुळे त्याने त्याचे शरीर अंग भाजून त्या दुःखाने अतिशय विव्हळ होऊन लोळत असतो. त्या गर्भाला पोटामध्ये काय काय यातना भोगाव्या लागतात हे आईबापांना कळत नाही. त्यातून सोडविणारा तेथे कोणीच नसतो. ज्या जीवाची व्यथा जीवालाच माहीत, ज्या ठिकाणची गोष्टसुद्धा कोणी तोंडातून काढीत नाही, जे ठिकाण प्रत्यक्ष कोणी डोळ्यांना दाखवतसुद्धा नाही, तशा त्या योनिद्वारातून मोठ्या संकटाने शेवटी जीवाचा जन्म होतो. जी नित्यमूत्राची मोरी किंवा नव्या नरकाची खाण आणि रजस्वलेला रुधिराची डोणी
तेथून प्राणी जन्मास येतो. विटाळशीचे घाणेरे रक्त गोठून जाऊन हे शरीर बनलेले असते आणि नित्य द्वारातून पुरुषाचे जन्म होते असे म्हणून ते आपणाला पवित्र म्हणतात. गर्भवासाहून अधिक दुःख दुसरे कोणते आहे? मताभिमानी बोलतात ते खोटे आहे. प्रवृत्तीत मुळीच सुख नाही. एका जन्माने जन्मही सरत नाही आणि एका मरणाने मरणही नाहीसे होत नाही. काळ हा योनीच्या द्वाराने कोटी कोटी जन्माचे फेरे करवितो. पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू हे सारखे लागलेलेच आहे. अशा प्रवृत्तीमध्ये सुख ते काय असणार? भयंकर दुःख मात्र भोगावे लागते. जन्ममरणाच्या मधल्या संधीत तर मोठमोठी दुःखे पीडा देतात. त्या दुःखांचा दुःख देण्याचा प्रकारही आता सांगतो. चोरांचा हल्ला येईल ह्या भीतीने त्वरेने पळू लागावे, तो मध्येच चोर येऊन लुटून नेतात. त्याचप्रमाणे जन्ममरणाचे अंतर षड्विकार भरून काढतात. षड्विकारांच्या पतिव्रता स्त्रिया म्हणजे षड्दुर्मी जीवाला जळूप्रमाणे चिटकतात. मिळून प्रवृत्तीमध्ये अतिशय दुःखच आहे, सुख मुळीच नाही. आता कर्मवाद्यांच्या मताने जीव हा स्वतंत्र कर्मकर्ता आहे, पण हे त्यांचे म्हणणे मिथ्या आहे, कारण त्याला परतंत्रता असलेली प्रत्यक्ष दृष्टीस पडते. जीवाला स्वतंत्रता असती तर तो दुःख भोग कधीच भोगता सदा सर्वकाल सुखीच असता. दुःखाचे मूळ असे जे पाप ते करताना जीव बिचारा नेहमीच दीन बापुडवाणा कर्मे करून कर्माधीन असणारा, त्याला कर्माचे फळ देणारा निराळाच असतो. तोच त्याला सुखदुःखे भोगवितो हे लक्षात ठेव. याकरिता ईश्वराची सत्ता हीच श्रेष्ठ आहे. तोच कर्मफळाचा दाता आहे आणि जीव हा सुखदुःखाचा भुक्ता आहे. त्याला स्वतंत्रता नाही. हे लक्षण पाहिले म्हणजे जीव तितका पराधीन आहे ही गोष्ट लक्षात येते आणि त्या पराधीनपणामुळेच तो भयंकर सुखदुःख भोगतो. मला दुःख व्हावे अशी मनापासून कोणीच इच्छा करीत नाही, पण दुःख हे इच्छा न करताही प्राप्त होते. यावरूनही त्याला स्वतंत्रता संभवत नाही. श्रुतीस्मृतीचा विचार केला तरीसुद्धा जीवाला स्वतंत्रता नाही असे सिद्ध होते. तो पराधीनपणे वागत असल्यामुळे त्याला न मागता सुखदुःख भोगावे लागते. यावर प्रतिवादी असे उत्तर देतील की ज्यांना ज्यांना यथासांग कर्म करणे कळत नाही ते जीव दुःखी होतात आणि जे कर्म जाणणारे असतात ते सुख पावतात. सदाचार संपन्न श्रोत्रिय असतात किंवा जे याज्ञिक व अग्निहोत्री असतात ते इहोपर लोकांसाठी यथासांग कर्म करतात. ज्यांची इंद्रिये तरतरीत आहेत, कोठे काही न्यून नाही, ते यथासांग कर्मे करून दोन्ही लोकांतील सुखांचा कर्मयोगाच्या द्वारे उपभोग घेतात. परंतु कर्मातही ज्याची योग्यता उत्तम असते त्याला सुखाचा उपयोग नेहमी घ्यावयाला मिळतोच असेही होत नाही. त्याचाही प्रकार आता सांगतो ऐक. जे कर्माचे खरोखर ज्ञान ते असतात तेही येथे दुःखी असलेले दृष्टीस पडतात आणि जे कर्माला शिवत सुद्धा नाहीत ते मूर्ख लोकही सुखी असल्याचे दिसतात. यज्ञपुरुष जो अच्युत त्याला सोडून अग्निहोत्री यज्ञ करतात ते त्यांचे स्वकर्मच त्यांना विपरीतार्थाने फळते. अग्नी तर माझेच स्वरूप आहे आणि श्रुतीमंत्र तर सारी माझेच बीजे आहेत. होमद्रव्य म्हणून जे काही तेही माझेच स्वरूप होय. अशा मला सर्व व्यापकाला आपल्या मनाने नास्तिकपणा देऊन अनिश्वरवादी लोक यज्ञ करतात. तोच त्यांना बद्धक होतो. सुकृत्रुवा प्रतितापात्र इत्यादी सामग्रीने कर्मयंत्र उत्तम मांडायला शिकवलेले असतात. परंतु माझे आत्मरामाचे खरे सूत्र चुकल्यामुळेच तो याग अपवित्र होतो. वस्तुतः हे सारे विश्वतोमुखी जो मी त्यामज यज्ञ पुरुषालाच अर्पण होत असते, पण याज्ञिक लोक ते मान्य करत नाही, कारण त्यांची बुद्धी कोती असून ते सकाम असतात. मला अर्पण न करता जे पुण्य संपादन करणे तेच पातक व तेच दुःख होय. विषाला अमृत म्हणावे त्याप्रमाणे सकामाचे पुण्य असते. मला न पोचता स्वर्ग मिळवणे तो शुद्ध उपसर्गच जाणावा आणि त्यापासून मिळणारा जो भोग तो मोठा रोग समजावा. असा याज्ञिकांचा उद्योग केवळ मूढपणाचा असतो. कर्म करताना जर त्यात काही न्यून पडले तर ते माझे श्रीकृष्णाचे स्मरण करावे, म्हणजे त्या
नामानेच त्यातील न्यून ते पूर्ण होते. इतके माझ्या नामाचे सामर्थ्य आहे. तो मी स्वतः जातीनिशी याज्ञिकांकडे अन्न मागावयाला गेलो तर त्या ब्राह्मणांनी मला ते दिले नाही. हेच ते कर्माचे कर्मठपण होय. ते मला यज्ञपुरुषाला सोडून इंद्रादी देवांचे भजन करतात, पण ते इंद्रादी देव माझ्याच अधीन असतात हे त्यांना कळत नाही. हेच त्या कर्मातील वैगुण्य होय. जे कोणी आपले कर्म कृष्णार्पण करीत नाही त्यांचे देवच फुटके म्हणून समजावे. तशा करण्याने इहलोकी दारिद्र्यात कूच मात्रे लागते आणि परलोकालाही विघ्न येते. आपले तोंड सोडून साऱ्या अंगाला खिरीचा आणि साखरेचा लेप दिला तर त्याने भूक तर निवत नाहीच, पण उलट अतिशय दुःख मात्र होते. तद्वत मला यज्ञपतीला चुकवून जे यज्ञ या करतात त्या यज्ञाला बालविधवेला गर्भप्राप्ती झाल्याप्रमाणे फळे येतात. मी यज्ञ करणार आहे म्हणून दुसऱ्यापाशी द्रव्य मागितले तर त्या यज्ञाचे फळ तो द्रव्य देणारा घेऊन जातो आणि यज्ञ करणारा कोरडाच्या कोरडाच राहतो. मी करता हा अभिमान मात्र उरावर बसतो. खिरीमधील पळीने लोकांना खीर वाढीत असतात. ती खिरीने खरकटली तर तिला ठेवून देतात, पण खीर खाणारे लोक ती खाऊन पार होतात. उत्तम ऊस घाण्यामध्ये घातला तर तो घाणा त्या ऊसातील रस पिळून मांदण भरतो आणि आपण रिकामी चिपाडे चघळून करकरत असतो. मीच दशा याज्ञिकांची होते. याज्ञिकही तसेच यज्ञ करतात. त्यांचे फळ द्रव्य देणाऱ्याला मिळते. यज्ञामध्ये पशुहिंसा करावी लागते. ते दोष मात्र कर्तृत्वाभिमानामुळे याज्ञिकांच्या पदरी पडतो. तात्पर्य: कर्मामध्ये निष्णात असलेले याज्ञिक अशा प्रकारचे दुःख भोगतात, पण ज्या मूर्खांना कर्मच माहिती नसते ते परमसुखाचा उपभोग घेतात. कर्माचा खटाटोप माहीत नसतो, पण त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी श्रद्धा मात्र निश्चिम असते. त्यामुळे ते कोट्यावधी दुःखातून पार पडून आत्मसुखाच्या गोडीचा उपभोग घेतात. त्यांना कर्मामध्ये कसा आदर ठेवावा हे कळत नाही, परंतु माझ्या ठिकाणी श्रद्धा मात्र असते. असे माझे साधे भोळे भक्त अत्यंत सुख पावतात. ते निरंतर गोकुळामध्ये माझ्याबरोबर होते. त्या गोपाळांनी कोणते कर्म केले होते, पण त्यांनी कर्माची होळी करून नित्य नव्या आत्मसुखाचा उपभोग घेतला ना. कर्ममार्गानुसार गोपींच्या कर्माचा विचार केला तर त्यांचा धर्म निंद्यच होता, पण त्यांच्या जीवाला पुरुषोत्तमाची आवड लागल्यामुळे त्याही माझ्या परमधामाला पोचल्या. इतकेच नव्हे तर गोकुळातील पशु पक्षी गायी व सर्प वगैरे सुद्धा सारे मायापदाला येऊन पोहोचले. पण याज्ञिक लोकांना कर्माभिमानाचा अतिशय ताठा असल्यामुळे ते आपल्याच कर्माने दुःख भोगीत राहिले. जे केवळ कर्मठ असतात ते कर्माच्या योगाने जडबुद्धी होऊन सर्वज्ञ काय ते आम्हीच असा मूर्खपणाचा दृढ अभिमान धरून बसतात. म्हणूनच त्यांना असह्य दुःख भोगावे लागते. दीपापासून पतंगाला खरोखर मरण येते, पण त्याच्यावर झेप घालताना त्याला सुख वाटते. त्याप्रमाणे कर्मठांना कर्म हे केवळ दुःखाला कारण होते, पण ते केवळ अभिमानानेच त्यात सुख आहे असे मानतात. खरोखर अभिमानानेच ते लोक जीवाला नसती स्वतंत्रता मानतात. विचार केला असता ती त्यांना खरोखर नसते. त्याचेच विवरण आता सांगतो ऐक. दुःखाचे निरसन होऊन सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून कर्माचे आचरण करतात. कर्मवादी आपल्याला मोठे ज्ञाते म्हणवतात, पण दुःखाचा नाश खरोखर कसा करावा हे त्यांना कळत नाही. कर्मे करूनही ज्या दुःखाचा नाश होत नाही असे दुःख तरी कोणते, असे विचारशील तर ते यथानुक्रमाने सांगतो ऐक. मरणापरते अधिक असे कोणतेच दुःख नाही. तेच कसे निवारण करावे हे त्या बिचाऱ्यांना कळत नाही. एवढा मृत्यूचा तडाखा जबरदस्त आहे. आत हात घातला तर तो पोळतो. अशा कढत पाण्याने काही घर जळत नाही. तद्वत मृत्यू हा प्रबळ बळानेही अनिवार्य असल्यामुळे तो काही कर्माने टळत नाही. सर्वांस मारक असा जो मृत्यू तो त्याने मरून जाईल असा उपाय कर्मठांना कळत नाही. जे कर्मामध्ये राहतात
त्यांना अचूक मृत्यू येतोच. मरणाचे दुःख हे शेवटी या वयाचे आहे. याकरता जिवंत आहो तोपर्यंत सुख भोगून घ्यावे असे बोलणं मूर्ख लोक बोलतात. पण त्यांना जिवंतपणामध्ये सुख कशाचे? उद्धवा, कर्मठ लोकांना जिवंतपणीही सुखाचा लेश मिळत नाही. हीच गोष्ट आता तुला मी सांगतो, ऐक. विष घालून मिष्टान्न तयार केले तर सज्ञान लोक ते गोड आहे असे म्हणणार नाहीत. त्यात पुढे आपले मरण आहे हे लक्षात आणून ते सर्व अन्न फेकून देतील. आग लागलेल्या घरामध्ये शहाणा मनुष्य एक क्षणभरसुद्धा राहणार नाही. मरण येऊन छातीवर आदळले नाही तोच ते घर सोडून लांब पळून जातील. आपल्या दरवाजावर दरवडा आला असता साखरेची खीर खाताना गोड लागणार नाही, त्याप्रमाणे शरीराला मृत्यू आहे हे समजल्यानंतर विषयामध्ये सुख कसे वाटणार? एखाद्याच्या दाढीला आग लागली तर तो आपल्या तोंडाला मोठी शोभा चढली असे जसे मानत नाही, तसे आपल्या शरीरामध्ये नित्य नवा मृत्यू दिसत असता विषयाच्या संगतीत सुख कसे वाटेल? मरणकाळाची व्यथा सुरू झाली की जन, धन, अन्न आणि स्त्री सुख देऊ शकत नाही. ती सारी व्यर्थ होऊन जातात. अंतकाळी कनक आणि कांता ही दुःखाला मात्र कारणीभूत होतात, कारण वासनेमुळे त्यांना सोडून प्राण जात नाही. त्यामुळे तो फार तळमळत असतो. ज्याप्रमाणे एखाद्याला सुळी द्यायला घेऊन जाताना नाना प्रकारचे समारंभ करतात, त्यांच्या तोंडात पंचपक्वाने घालतात, पण त्यामुळे त्याला सुख वाटत नाही. तद्वत डोळ्यांसमोर मरण दिसत असता विषय सुखामध्ये आनंद कोणाला वाटेल? म्हणून सुज्ञ असतात ते विषयांचा त्याग करतात आणि मूर्ख लोकच त्यावर आसक्त होऊन राहतात. हे लक्षात ठेव. देहाला अर्धघटकाही दुःख झाले तर कोट्यावधी विषयसुखे असली तरी ती व्यर्थ होतात. म्हणून विषय सुखाकरता जे धडपडतात ते वेडे होत. अविनाश गोडी निर्विषयामध्येच आहे. तात्पर्य, या लोकांमध्ये सुख असे मुळीच नाही. आता कोणी परलोकामध्ये सुख आहे असे म्हणतात, पण उद्धवा, तेथे सुद्धा सुख मिळत नाही. कसे ते ऐक. इहलोक जसा प्रत्यक्ष दृष्टीस पडतो तसेच स्वर्गादी लोकही असल्याचे आपण ऐकतो, पण तेही पहिल्यापासून दोषयुक्तच आहे. मूर्ख लोक तसल्या दोषयुक्त लोकांचीही इच्छा करतात. आता स्वर्गामध्ये दोष कोणता असे तू म्हणशील तर त्याचेच लक्षण ऐक. तेथेही स्पर्धा, मत्सर व नाश असतात. शिवाय तेथे भोगाच्या योगाने तपही क्षीण होत असते. आपल्याला बरोबरीचे दुसऱ्याचे तप असलेले पाहिले की त्याच्याबरोबर तो स्पर्धा करू लागतो. आपल्यासारखेच सुख दुसरा भोगू लागलेला दिसताच मनाला सुख वाटत नाही. आपल्यापेक्षा उच्च पदावर कोणी आलेला पाहिला की त्यावर काहीतरी दोषारोप करून त्याची निंदा करतात. तेथेही जर असा विषयभाव उत्पन्न होतो तर तेथे तरी खरोखर सुख कसे होणार? म्हणून स्वर्ग प्राप्त होऊनही जे सुख होते तेही सर्वांना सारखेच नसते. लोक आपापल्या कर्माप्रमाणे आणि तपाप्रमाणे कमी जास्त सुख भोगीत असतात. एक उर्वशी भोगू लागतो तो दुसऱ्याला काळी आणि विद्रूप हिडंबाच प्राप्त होते. तात्पर्य, भोगाच्या योगे तपाचा क्षय होऊन अनिवार्य नाश मात्र होतो. जो स्वर्गाचे भोग भोगतात तो तपाची शक्ती क्षीण होत जाते. असे ते स्वर्गस्थ लोक तपाच्या क्षयाने नाश पावतात. उद्धवा, स्वर्गप्राप्तीसाठी विधिपूर्वक कर्मे करू लागले असता विघ्नांची बाधा होते. त्यामुळे खरोखर स्वर्गप्राप्ती होत नाही. गर्भामध्ये असताना जे मूल सटावते त्याचे काही बारसे केले जात नाही. त्याप्रमाणे कर्मामध्ये विघ्न उत्पन्न झाले म्हणजे स्वर्गाला जावयाचे आटोपलेच असता कर्मामध्ये विघ्न करते कोण असे म्हणशील तर कर्म करतानाच ते दोषयुक्त होत असते. ते कर्मच त्या कर्माला भयंकर विघ्न उत्पन्न करते. कर्म हेच कर्माला साधक आहे, कर्म हेच कर्माला बाधक आहे आणि कर्मच कर्मापासून मुक्त करणारे आहे. पण हे न समजल्यामुळे त्यात गुंतून पडतात. काम्य कर्मामध्ये विलक्षण विघ्ने असतात. त्यात देश, काल, मंत्र, तंत्र, द्रव्य, दक्षिणा, विधी व पात्रे हे सर्व काही शुद्ध असावे लागते. ज्याप्रमाणे क्षयरोगाच्या रोग्याला थोडेसे जरी कुपथ्य झाले तरी ते बाधक होते, त्याप्रमाणे कामनिक कर्माला यत्किंचित दोषानेही विघ्न उत्पन्न होते. दुधाचे मोठे थोरले भांडे भरलेले असते, पण त्यात जर एक कांजीचा थेंब पडला
तरी त्यापासून दही, दूध किंवा तूप काहीच प्राप्त होत नाही. साऱ्या दुधाचे चोथपाणी होऊन जाते. त्याप्रमाणे कामानिक कर्म अल्पदोषाने युक्त झाले तरी त्यापासून फळ मिळत नाही. इतकेच नव्हे तर ते कर्मच भयंकर विघ्न उत्पन्न करते. 12 महिने खपून शेतकरी जसा शेती करतो, पण त्याच्या पिकाच्या आड अनेक विघ्ने येऊन त्याने केलेले श्रम कसे फुकट जातात. त्याला कधी जमीन चांगली पाहिजे, नंतर बीज चांगले मिळाले पाहिजे, यथाकाळी पर्जन्य पडला पाहिजे, त्या शेतावर कीड वगैरे पडता कामा नये. तसेच त्या कामाला इतके कर्म भयंकर नंतर बी चांगले मिळाले पाहिजे, यथाकाळी पर्जन्य पडला पाहिजे, त्या शेतावर कीड वगैरे पडता कामा नये. तसेच त्या कामाला लागणारी आहुतीही उत्तम पाहिजेत. आरंभी या सर्व गोष्टी चांगल्या जुळल्या पाहिजेत. पेरणी झाल्यानंतरही कूपकांटी करून त्यावर देखरेख करावयाची असते व आळस सोडून औशी पहाटे राखण करावी लागते. पीक अगदी पोटरीला आल्यावर सुद्धा आभाळ येऊन त्याच्यावरती चिकटा पडतो, नाहीतर कणसे एखाद्या रोगाने काळी होतात. उन्हाळ गवते उगवते, त्याप्रमाणे कर्मावर गर्वाची ताम चढते आणि अहंतेचा रोग जडतो किंवा अधर्माची कीड पडून त्यानेही त्या कर्माचे पीक सफे बुडून जाते. व्हावी तशी त्या पिकाची राखण झाली नाही तर अशा तृष्णारूप भोरड्या पिकांवर बसून त्याचा फडशा पाडतात आणि तळावर एक दाणाही राहत नाही. त्यावर दंभाची धाड पडली मग काय बोलणेच नाही. घाटा शेंग दिसते मात्र, पण तिच्यामध्ये दाणा असेल तर शपथ. कामक्रोधरूपी उंदरांनी तर ते पीक मुळातच करंडून टाकलेले असते. विकल्पाची धाड म्हणजे तर त्या शेतामध्ये काडीसुद्धा उरत नाही आणि दुर्वासनेच्या टोळांची टोळधाड आली म्हणजे त्या शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सारे खुंटारेच होऊन जातात. अशी शेतकऱ्यांप्रमाणे कामानिक कर्माला अतिशय विघ्ने असतात. पण मिळावयाचे लांबच राहून यज्ञकर्ते विघ्नाच्या समुद्रात गडप होऊन जातात. स्वर्गस्वारा एक आणि यज्ञ करणारे होतात पुष्कळ. त्या यज्ञामध्ये देव विघ्न करीत असतात. आधी मुख्य इंद्रच आपल्याला सुख भोगावयाला स्वर्ग असावा म्हणून विघ्न करावयाला उद्युक्त होतो. वेश्या असते एक आणि रात्रही असते एकच. भोगाच्या इच्छेने लोक येतात ते मात्र अनेक असतात, त्यामुळे ते आपापसात तंटे करू लागतात. अशीच गत याज्ञिकांची होते. किंवा कुत्री वाफेला आली म्हणजे तिचा उपभोग घेण्यासाठी जसे अनेक कुत्रे जमा होतात आणि एकांतात गुरगुरू लागतात, त्याचप्रमाणे स्वर्गाचा अभिलाष करणाऱ्या सकामांची गती होते. त्या कुत्रीचा ज्याला भोग मिळतो तो भोग घेतानाच अडकून पडतो आणि जगामध्ये भंडवडा होऊन सुज्ञ लोक तोंडावर थुंकतात. जिचे सुख भोगावयाला जातो ती इंद्रिय अडकून पडल्याने विमुख होते. मैथून द्वारातच अडकून पडल्यामुळे येणारे जाणारे लोक शितू करत असतात. त्याचप्रमाणे यज्ञ करणाऱ्यांची स्वर्गप्राप्ती आहे. त्या स्वर्गाच्या भोगाने तपाचा क्षय होतो आणि स्वर्गभोगावर आसक्ती लागून राहिल्यामुळे ते पुन्हा इहलोकामध्ये अधोमुख होऊन येतात. तात्पर्य, शेतकऱ्याप्रमाणे स्वर्गप्राप्तीमध्येही अनेक विघ्ने असतात. ते केलेले कष्ट वृथा करून टाकतात. मग भोग तरी कसे मिळणार? आपल्याला मोठे कर्मकुशल म्हणवणारे कोणी असे म्हणतात की आम्ही कर्मामध्ये काही व्यंग म्हणून होऊच देणार नाही. आम्ही सारे निर्व्यंग करून स्वर्गलोकांचे फळ भोगू. पण उद्धवा, तसेही त्यातून होत नसते. ते कसे तेच पुढे तुला मी 5 श्लोकांनी विशद करून सांगतो, ऐक. ज्यात विघ्न मुळीच उद्भवणार नाही अशी निर्विघ्न कर्मे होतच नाही. तशातही देवयोगाने झालीच तरी त्यापासून होणारी स्थानप्राप्ती नश्वर असते. कर्माने ज्या पदाला पोचतात आणि तेथे गेल्यावर जे जे त्यांना प्राप्त होते ते ते उद्धवा तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक. उत्तम अशी कर्मभूमी प्राप्त झाली असता व श्रेष्ठ वर्ण अशा ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला असता सदा सर्वथा कामनिक ज्योतिष्ठोमादी यज्ञ किंवा अग्निहोत्र करतात. यच्चया व 3 वेद जाणतात. साऱ्या कर्मामध्ये मोठे कुशल असतात. पण असे ते ज्ञानी असूनही केवळ मूर्ख होत, कारण ते नश्वर स्वर्ग फळाची इच्छा करतात. त्या पुण्याच्या योगाने मी प्राप्त होत नाही. ते पुण्य असे म्हणताना वाचा रडते. यज्ञकर्मे हे विषयासक्तीमध्ये घडलेले असतात. म्हणूनच ते
स्वर्गातील भोगाकडे धाव घेतात. इंद्रादी देवांसाठी यज्ञ करून ज्यांच्यामुळे मी दुरावतो असे दिव्य भोग भोगण्यासाठी स्वर्गलोकाला जातात. पुष्कळांनी चघळून टाकलेले जुने हाडसते तेच कुत्रे आपल्या जिभेने चाटून आपल्या लाळेने गोड करून घेते. त्याप्रमाणे यज्ञ करताना स्वर्गाची इच्छा असते ती ते आपल्या पुण्याने गोड करून घेतात. किंवा स्मशानामध्ये बळींचे दिलेले अन्न असते त्यासाठी भांडून भांडून कुत्री एकमेकांचे उष्टे खात असतात. त्याचप्रमाणे स्वर्गातील भोग हेही बहुतांचे उष्टे खाद्यच आहे. आपल्या संग्रही असलेले शुद्ध पुण्य खर्च करून उष्टे भोग विकत घेतात आणि यज्ञकर्ते आपल्याला मोठे पवित्र म्हणवितात आणि मोल देऊन कैकांचे उद्दिष्ट चाटीत बसतात. कधीच निव्वळ कावळ्याचे मांस, त्यातही कुत्र्यांचे मुखींचे शेष हे सुद्धा विकत घ्यावयास गेले तर फारसे मिळावयाचे नाही. स्वर्ग भोगाची याज्ञिकांची स्थिती अशी असते. स्वर्ग हा पुष्कळ लोकांचा उष्टा आहे असे त्याला अत्यंत कष्टाचे मोल द्यावे लागते. पण तो सुद्धा पोटभर मिळतो असे नाही, कारण त्याला रात्रंदिवस पतनाचे भय असतेच. देव हे स्वर्गाचे भोग भोगतात, पण ते सुद्धा आपण दुर्दैवी आहो असेच म्हणत असतात. पण त्यात स्वर्गातील वैभवाच्या भोगासाठी याज्ञिकांना केवढी प्रचंड हाव असते. अशा प्रकारे स्वर्गाची प्राप्ती झाली असता तेथे जे जे भोग भोगावयाला सापडतात ते उद्धवा तुला मी सांगतो, नीट लक्ष देऊन श्रवण कर. अरे, स्वर्गात सुद्धा साऱ्यांनाच काही सारखे भोग भोगावयाला मिळत नाही, तर ज्याची जशी पुण्याई असते ते पुण्याईप्रमाणेच त्याला भोग मिळत असतात. आपल्या पुण्याईचे मोल देऊन मिळालेले चंद्रप्रभेसारखे शुभ्र विमान येते, त्यात बसून ते दिव्य भोग भोगू लागतात. तेथे दिव्य देह प्राप्त होते तेव्हा ते वेशही मोठा मनोहर करतात. अत्यंत मधुर असे गायन गंधर्व करीत असतात आणि अशा आनंदामध्ये मोठ्या मौजेने स्त्रियांशी क्रीडा करतात. त्या स्वर्गातील अप्सरा पाहिल्या म्हणजे मनाला भुरळ पडते आणि मग त्यातच ज्ञानाने ते अनेक स्थानामध्ये क्रीडा करत असतात. त्या स्त्रियांसह वर्तमान आणि विमानात बसून तो पाहिजे तिकडे जात असतो. ते विमान किती व कसे शोभिवंत असते तेही ऐक. त्याला अनेक लहान मोठ्या घंटा लावलेल्या असून त्याला रत्नखचित मेखळा गुंडाळलेली असते. सारेच विमान घुंगरूंनी वेढलेले असते व त्यांची गतीही मोठी विचित्र असते. ते विमान तो गंधर्वाच्या वनामध्ये किंवा नंदनवनामध्ये आपल्यास पाहिजे त्या ठिकाणी घेऊन जातो व तेथे सर्वांगनांचा उपभोग घेण्यात आसक्त होऊन पडतो. त्या वनामध्ये पुष्पाचे ताटवे लागून राहिलेले असतात आणि त्यांचे सुंदर पराग चहूकडे उधळत असतात. कोकिळांचे मधुर स्वर व भ्रमरांचे गुंजारव यांनी ती जागा घुमत असते. मंद सुगंध आणि शीतल असा मलय पर्वतावरचा वायू वाहत असतो आणि सर्वांग गगनाशी हसणे खिदळणे चालून कामुकाच्या विलासाचा सुकाळ होऊन राहतो. अग्नीची आणि कापराची भेट झाली की एकदम जसा आगीचा भडका उठतो त्याप्रमाणे त्या कामुकांचे पुण्य भोग भोगता भोगता एकदम संपून जाते. परंतु माझे येथून पतन होईल, हे सारे भोग नाहीसे होतील, हे सुद्धा त्याच्या मनाला आठवत नाही. इतका तो कामासक्त होऊन जातो. दिव्यावर झेप घालताना पतंगाला आपल्या मरणाची स्मृती नसते, त्याप्रमाणे त्यालाही आपल्या पतनाची आठवण होत नाही. इतके भोगामध्ये मन गुंतलेले असते. पुण्याची संपत्ती जोपर्यंत असते तोपर्यंत ते स्वर्गाचे भोग भोगतात आणि ती पुण्याची शक्ती क्षीण झाली म्हणजे तात्काळ पतन होते. जोपर्यंत गाठीला द्रव्य असते तोपर्यंत वेश्येचा चांगुलपणा. द्रव्य सारे